मयू पाणी घे. मयू बेटा चल पाणी घे. मयू काय अवस्था झाली ग ही तुझी. बापरे काय करून घेतलंस तू. मला तर इतकं वाईट वाटतंय ना. मला बघवतच नाहीये तुझं हे तोंड खरंच. बैस बैस मयू. अगं बैस म्हणणार. अगं तू तुझ्या आत्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. मी करतोय ना. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर म्हणून काय सांगताय बाबा. तिला तिच्या घरच्यांकडे दुर्लक्ष करणं जास्त गरजेचं आहे आता. काय अवस्था आणलीये तिच्यावर बघा जरा. अहो तिच्या वयामध्ये ना बाबा, या वयामध्ये हे असं सगळं होणं म्हणजे किती ट्रॉमॅटिक असू शकतं तुम्हाला अंदाज नाहीये. मयुरी 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 थांब. थांबा 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 जरा. या घरात पाऊल टाकायचं नाही. माझं घर आहे विसरलात का. मयू अगं किती शोधलं तुला. कुठे होतीस तू. तुझे बाबा आणि मी केवढे टेन्शन मध्ये आलो होतो माहितीये. बाबा कुठे सापडली मयुरी. अरे मी चाललो होतो रस्त्यानं. मयुरी मयू. अगं मला काय चाललंय. अनवाणी पाणी कुठे निघालीस. मयू काय झालं. सोडून गेला. हा असं नाही सोडून जाऊ शकत तो मला. बर बर. हे बघ तू रडू नकोस. मी आहे ना. सगळं व्यवस्थित होईल. तू आधी घर चल. बघ चल घरी चल. घरी चल चल चल. ये चल चल घरी जाऊ आपण. चल. आणि बरं झालं वेळेवर पोहोचलो मी तिथे. हो खरंय. नाहीतर काय झालं असतं आपल्या मयूचं. कशा अवस्थेत ती घरी आली असती काय माहिती. मयू घरी चल बाळा. घर जिथे मला डांबून ठेवलं जातं, माझा फोन काढून घेतला जातो, त्याला घर म्हणायचं का आई. मी तुझा फोन दिला होता ना मयू तुला. हा घे फोन हवा तर घे. आणि हे बघ तुला कुठे जायचं असेल तिथे जा मयू. मी तुला नाही अडवणार बाळा. हे सगळं बोलून आता काय फायदा आहे आई. सगळं संपलंय. प्रतीक सोडून गेलाय मला. मयू हे सगळं आपण घरी जाऊन बोलूया का बाळा. तू चल चल तू. आई जिथे माझ्यावर विश्वासच ठेवला जात नाही. मला काय वाटतं याची कोणाला काहीच पडलेली नाहीये. त्याला घर कसं म्हणू मी. मयुरी हे बघ बाळा. तू हवं तर आमच्यावर रागव. आमच्याशी भांड. चल आधी घरी चल. मला भांडायचं नाही. मला ना मुळात तुमच्यासोबत राहायचंच नाहीये. वेडी आहेस का तू मयुरी. अरे भांडणं नाही होत का घरात कोणाच्या. म्हणून काय घर सोडायचं असतं पटत नाही म्हणून. चल घरी. बाबा पटलं नसतं ना तरी चाललं असतं. पण इथे ना माझ्यावर कोणाचा विश्वासच नाहीये. ही खूप मोठी गोष्ट आहे. मयुरी अगं घरी येणार नाहीयेस तर कुठे जाणार आहेस तू सांग मला. कुठेही जाईन. मैत्रिणीकडे जाईन. रस्त्यावर राहीन. नाहीतर मयू 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 शांत हो बाळा जरा. शांत हो. मला ना लिटरली आज तुझ्यात मी दिसतीये ग. हे बघ मला चालणार आहे तू इथे राहिलेली. मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. कोणी नसलं तरी मी आहे मयू. हे लक्षात ठेव. शिल्पी अगं का आणि कशासाठी मयूच्या मनात सगळं भलतं सलतं भरवतेस. हे बघ तू आणि प्रतीकने हे सगळं मिळून प्लॅनिंग केलं होतं आणि आता हे सगळं माझ्यावरच उलटवतेस. व्हॉट. हे काहीतरी बोलू नकोस उगाच. वहिनी तुला जर खरंच असं वाटत असेल तर सिद्ध कर. सिद्ध कर की मी या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व येते. आई मगाशी तू मला असं म्हणालीस की शिल्पी तू मयुरीच्या आयुष्यात खरंच असं काही केलेलं नाहीयेस ना. तू अशी शंका तुझ्या मनात आली याचाच अर्थ मी काहीतरी केलंय असं तुला वाटून गेलं ना एकदा तरी. आणि बाबा तर सरळ म्हणाले मला की मी जर असं काही केलेलं असेल तर प्रॉपर्टी पासून मी हळूहळू लांब जाईन. अरे यार काय पुरावा आहे तुमच्याकडे मी असं केल्याचा. तुम्ही पुरावा घेऊन या मग मला खोटारडी म्हणा ना.
तुला पुरावा हवाय ना? हो हवाय. थांब, मी ना प्रतीकलाच फोन लावते. निदान घरच्यांसमोर ना तो खरं बोलेल. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. नॉट रिचेबल. आता काय झालं? तुला तर त्याचा चेहरा पण बघायचा नव्हता ना आई? आणि आता सिद्ध करायची वेळ आल्यावर तुला त्याची मदत हवी आहे. तुम्ही लोक माझ्यावर विश्वास का नाही ठेवतात? तू ना माझ्यावर खूप मोठे आरोप करतेस वहिनी. या बदल्यात मी तुझ्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा ठोकू शकते. कळतंय तुला हे? शिल्पी, मी शांत राहते ना, याचा गैरफायदा घेऊ नकोस, कळलं? तुझं आणि प्रतीकचं बोलणं मी माझ्या कानाने ऐकलं होतं. तू का करतेस असं? काय बोलतेस की तुला कळतंय का? अरे बरोबरच तर बोलते मी. काय चुकीचं बोलतीये? काय झालंय माहितीये का? तुझं नशीब चांगलं म्हणायला लागेल आपल्याला. या घरातल्या माणसांनी ना कायम तुला पाठीशी घातलंय आणि मला तोंड घाशी पाडलंय. अगं मी जर खोटी असते तर आजपर्यंत माझ्या वडिलांनी मला हाताला धरून घराबाहेर काढलं असतं. पण ते तसं नाही करत आहेत. कारण थोडा का होईना त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. तुझ्यावर त्यांचा विश्वास नाहीये. इनफॅक्ट माझा सख्खा भाऊ त्याने तर पूर्णपणे नातं तोडून दिलं असतं मी जर त्याच्या मुलीच्या आयुष्यात असं काहीतरी करते म्हटल्यावर. पण नाही, तो तसं करत नाहीये. बिकॉज ही नोज मी. त्याने पूर्ण संबंध तोडलेले नाहीयेत कारण थोडा का होईना विश्वास अजूनही आहे त्याचा माझ्यावर. तुझ्यावर त्याचा विश्वास नाहीये. बास शिल्पी, बास. मयू, हे बघ, ही शिल्पी जे काय बोलते ना त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. अगं मी तुझी आई आहे. मी तुझ्याशी खोटं बोलेन का? तुझी शपथ मयू, मी खरं बोलते. हवं तर माझ्या गणूची शपथ घेऊन सांगते. हे बघ बाळा, तू तू चल ना घरी. आई तू मला सांग, तू प्रतीकला माझ्यापासून लांब का केलंस? हे बघ मयू, त्यावेळी आई म्हणून मला जे तुझ्यासाठी योग्य वाटलं ना तेच मी केलंय. आई तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस ना, तर मला जे योग्य वाटणार ना तेच मी करणार आहे. हे घर तू तुझ्या इच्छेने आणि तुझ्या इगोमुळे सोडून गेलेलीस. तेव्हा आमचा कोणाचाच विचार नाही केला की आम्हाला काय वाटतंय. आता मी पण ना इथेच राहणार, तुझ्या सोबत नाही राहणार. मयू, नको ना करू बाळ. अहो तुम्ही तरी सांगा तिला. सांगा ना. त्रास होतोय तुला? खूप त्रास होतोय ना? आता बघ, लांब गेल्यावर किती त्रास होतो तो. जसं तू प्रतीकला माझ्या आयुष्यातून बाहेर काढलंस ना, मी पण माझ्या आयुष्यातून तुला बाहेर काढते. प्लीज इथून निघून जाय. मयू, अश्विनी, मी सांगितलं होतं तुला, इतकी स्ट्रिक्ट नको होस तिच्या बरोबर. मला असंच वाटतंय की माझी चूक. मयू, मयू, नको नको अश्विनी, चल. अगं चल घरी. आई, तुम्ही दिदूला शोधायला गेलेलात ना? मग काय झालं? सापडली ना ती? सापडली बेटा, सापडली. पण ती ना काही दिवस आजी आजोबांबरोबर राहणार आहे. आजी आजोबांकडे? आई आई प्लीज मला पण जाऊ दे ना आजी आजोबांकडे. प्लीज प्लीज. बघ ना स्कूलला पण सुट्टी आहे. प्लीज 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 जाऊ दे ना. नको ग बाळा. को
ऐक, आतमध्ये जा, हातपाय धुवू, फ्रेश हो, आणि हे प्रोजेक्ट दिलंय तुला ऑरिगामीचं, ते पूर्ण करायचंय तुला. जा, पूर्ण कर, जा. नाही राहू शकत मी मयूशिवाय. नाही राहू शकत ना? मग इतकं ताणायचंच नाही ना की ते तुटेल. थोडस तिच्या कलेने घ्यायला हवं होतं ना अश्विनी. तिची काळजी वाटते, तिची काळजी वाटते. अगं काळजी वाटते, काळजी वाटते करून किती केलंस तू, अति केलंस सगळं. आणि त्या प्रतीकला तर शहर सोडून जायला सांगितलं तू. कोण आहेस तू? पोलीसवाली आहेस? वाईट वागलं का तडीपार करतेस लोकांना? कोण आहेस तू? काय काय करतेस काय? आपली मुलगी आपल्याला सोडून गेली नाही का? कारण ती आपला विचार करते. आपल्या स्वतःच्या संस्कारावर, जे संस्कार आपण इतकी वर्ष आपल्या मुलीला दिलेत, त्याच्यावर जरी विश्वास ठेवला असता ना तरी तू हे केलं नसतंस. मी जे काही केलं ना ते तिच्या चांगल्यासाठी केलं. आपल्या मयूसाठी तो मुलगा योग्य नाहीये. ठीक आहे, ते मलाही मान्य आहे. पण प्रत्येक गोष्टी करण्याची एक पद्धत असते, आणि तो तिच्यासाठी बरोबर नाहीये ना, हे मी आणि तू नाही ठरवू शकत ग. हे मयुरीने ठरवायला हवं. आणि तिने ठरवायला ती आपल्याबरोबर राहायला हवी, तिचं नातं आपल्याबरोबर टिकायला हवं. पण नाही, तू हे सगळं इतकं केलंस अति की ती घर सोडून गेली आपलं, आणि आपल्यालाही सोडून गेली. अगं ती शिल्पी, हा, जिच्याकडनं मला काही अपेक्षा नाही, तिने सुद्धा समजून घेतलं तिला. ती जबाबदारपणे वागली आज की बाबा चला मयुरीला थोडा ब्रेक हवाय तर राहू द्या, आपण परवानगी देऊया तिला घरी राहायची. आणि तू शिल्पीची बाजू घेताय? त्या बाईची मी अजिबात बाजू घेणार नाही. एकदम फालतू बाई आहे ती. पण जे चुकलंय ते चुकलंय, आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय आम्हा दोघींमध्ये मी चुकीची आहे? मग तू बरोबर आहेस याचा पुरावा आहे का तुझ्याकडे? किती वेळा सांगू मी? सांगा ना, किती वेळा सांगू की मी प्रतीकचं आणि शिल्पीचं बोलणं स्वतःच्या कानाने ऐकलं? तू ऐकलंस ना? आम्ही ऐकलं का? नाही ना. तेच तेच बोलून बदलणार नाहीत ना गोष्टी. हे सिद्ध कसं करणार आहेस सगळं तू? गेली आपली मुलगी सोडून आपल्याला. अगं मयू, मयू, काय 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 झालं काय? मयू, अगं तुला प्रतीकची आठवण येते का? तू केवढी घामाघूम झाली आहेस. थांब, मी तुला पाणी देते म्हणजे बरं वाटेल. मयू, अगं आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. मी तुला ना कधीच नाही माफ करू शकत. हे सगळं करून तू खूप शांत झोपली असेल ना? मग ती देवी ना त्या सश्यावर प्रसन्न झाली आणि त्याला म्हणाली, तुला जे जे हवंय ते सगळं मी देईन, आणि त्याच्याबरोबर तुला बक्षीस म्हणून 3 कुऱ्हाडी भेट देईन. आई, नक्की कोणती गोष्ट सांगतेस? अगं लाकूड तोडायच्या गोष्टीत ससा कुठनं आला? तुला झोप आली? हो ग, खरंच मला ना खूप झोप आली. बघ माझे डोळे बंद होत आहेत ना, हे बघ झोप आली. आई, तुला एक विचारू? विचार ना.
दीदूमुळे होतंय ना हे सगळं. तुला तिची सवय आणि तिला तुझी. गाई रडू नकोस. ती थोडे दिवसच गेली ना तिकडे. तुला माहितीये गंमत, तिला पण तुझी खूप आठवण येत असेल. ती इकडे येईल ना. तू म्हणतेस ना तसंच होऊ देत. गाई मला माहितीये आमच्या दोघींमध्ये तुला जास्त दिदू आवडते. पण तू वाईट नको वाटून घेऊस. तुला मी सांगते, तू आहे ना काही दिवस मलाच दिदू समज. कसं असतं ना कोडी, आईसाठी कोणतंच मूल जास्त आवडीचं किंवा कमी आवडीचं असं नसतं बाळ. आईसाठी सगळी मुलं सारखीच असतात. आईचा तिच्या मुलांसाठी खूप जीव तुटतो. तिला असं वाटतं की आपल्या मुलांना ना, आपल्या पिलांना काही त्रास नको व्हायला. पण मुलांना हे कळतच नाही. आई कधीच दुष्ट नसते ग. ती आई आहे ना, हीच तिची चूक असते. मुलं आईवर रागावतात, चिडतात, वाटेल तसं बोलतात, तिच्यापासून लांबही जातात. आई बाळा, पण मुलं कितीही लांब गेली, कशीही वागली तरी आईची ओढ नाही ना कमी होत. नाही होत. आई मी तुला कधी कधी सोडून जाणार नाही आणि तुझ्यावर रागवणार पण नाही. मयुरी, रात्र खूप झाली. चल आता आज झोपायला. अगं तुझ्या अशा रडण्याने प्रतीक परत येणार आहे का? अगं किती रडलीयस, काय अवस्था करून घेतलीयस ही. अशाने तुझीच तब्येत बिघडेल आणि ज्यांचं बरं चाललंय त्यांचं बरंच चाललंय हे लक्षात येतंय ना तुझ्या. हे बघ मयू, तू बोलू शकतेस माझ्याशी. तुला काय झालंय? मला काय झालंय? एवढी चांगली कशी काय वागू शकतेस माझ्यासोबत? कारण मला तुझी बाजू पटतीये. प्रेम आहे तुझं यार त्याच्यावर. आता प्रेम केलं म्हणजे काय गुन्हा केलाय का? आणि मला येतो तुझ्या आईचा राग येतो मला, मी मान्य करते. मला खूप प्रॉब्लेम्स आहेत तिच्याशी. पण याचा अर्थ असा नाही ना की मला तुझ्याशी पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला समजू शकतं तू काय फेस करतेयस, तुझे काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि मयू, याही पलीकडे मला काळजी वाटते तुझी, खरंच. थँक्स मला घरात घेतल्याबद्दल आणि माझी चौकशी केल्याबद्दल. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या पार्टीत येईल. आपलं इक्वेशन जसं होतं ना तसंच राहणार आहे. ज्युनियर मिसेस इंडिया कशात काही नाही. आणि तोरा तर बघा हिचा. मयुरी कुठे निघालीस? खाली जाते, मैत्रीण आली, तिला भेटायला चालले. अगं मग तिला वर बोलव ना. आजी तुला आईने सांगितलंय का ग माझ्यावर सतत लक्ष ठेवायला? अगं बाहेर ऊन किती आहे ते बघ. सकाळी नाश्ता सुद्धा केला नाही. म्हणून म्हणते मी नाश्ता करून जा. नकोय मला खायला, मला भूक नाहीये अजिबात. मयू, उपाशीपोटी मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुला तुझ्या तब्येतीची हेळसांड करायची असेल तर मी इथे तुला राहू देणार नाही. आजोबा, मी माझ्या तब्येतीची हेळसांड करत नाहीये, आईने केलीये. जेव्हापासून आईने प्रतीकला माझ्यापासून लांब केलंय ना, माझी खाण्यापिण्याची सगळी इच्छा मेलीये. हे बघ,
परत सांगतोय तुला, हट्टीपणा सोड तुझा. तुमची सून हट्टी आहे ना, मग मी ही 10 पटीने हट्टी आहे. छान. मयू आता ताईपणा करू नकोस. आजी, आईने हट्टाने प्रतीकला शहर सोडून जायला लावलं ना, मग आता प्रतीक परत माझ्या आयुष्यात आल्याशिवाय ना मी शांत बसणार नाही. काय करायचं या मुलीचं? जोपर्यंत ती आपल्याकडे राहते तोपर्यंत ती आपली जबाबदारी आहे. आपल्यालाच तिची काळजी घ्यायला हवी.